नमस्कार. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आता छत्रपती शिवाजी महाराज ह्या विषयावर अनेक पुस्तकं लिहिले गेले, अनेक संशोधन केले गेले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, फक्त हिंदुस्थानात नव्हे तर अख्ख्या जगभरात विविध संशोधकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पुस्तकं लिहिली, संशोधन केली. आणि आपण हे सर्व लक्षात घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जो योद्धा आहे हा या जगभरात असा एकमेव योद्धा आहे ज्याच्यावर पुस्तकं लिहिणं, संशोधन केलं गेलं की इतकं संशोधन केलं गेलं की आपण जर या विषयावर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर जर व्हिडिओ म्हटलं तर अनेक तासांचा तयार होईल. परंतु आपण शिवाजी महाराजांवर काही प्रमुख वैशिष्ट्ये त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जे केले यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानामध्ये एक महान योद्धा होते, कुशल सेनापती होते, एक विवेकी शासक होते आणि हिंदुस्थानामध्ये स्वतःचं राज्य असावं, जे इथले रहिवासी आहे त्यांचं स्वराज्य असावं ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी च्या मनात आली. आपण जर त्यांच्या जन्माचा पूर्व इतिहास जर बघितला तर हिंदुस्थानावर असंख्य बाहेरच्या शासकांनी आक्रमण केली, अनेक देवस्थानं उद्ध्वस्त केली गेली, अनेक म्हणजे जे राज्यकर्ते होते दुसऱ्या मुलखातून आलेले यांनी अत्यंत इथल्या जनतेवर अत्यंत अत्याचार केले, जुलूम केला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथले जे रहिवासी लोक होते हिंदुस्थानामधले यांचं जीवन मरण अतिशय कठीण होत गेलं होतं. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तिथून पुढे हिंदुस्थानामध्ये एक स्वराज्याची संकल्पना महाराजांनी मांडली गेली. आता यामध्ये महाराजांचा जो आयुष्य काळ बघितला तर हा 50 वर्षाचा होता आणि या काळात अनेक घडामोडी घडल्या. आणि एक प्रमुख वैशिष्ट्य असं होते की महाराजांची रणनीती किंवा युद्धाचा जो जर आपण विचार केला तर एक योजना ही दुसऱ्या युद्धाच्या वेळची योजना कधी कॉपी होत नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळे जे युद्धाचे प्रकार होते हे महाराजांकडून वापरले गेले. यामध्ये आपण त्यावेळेसचा जर विचार केला तर त्यावेळेस मोगलशाही, आदिलशाही, विजापूरचे काही मुस्लिम शासक हे भारतावर वेगळ्या प्रदेशामध्ये कार्यरत असत होते. आणि अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषक बोलणारे जे प्रांत होते यामध्ये देखील वेगवेगळ्या आदिलशाही असेल, मोगलशाही असेल यांचा वर्चस्व या ठिकाणी होते. सर्वप्रथम महाराजांनी या वेगवेगळ्या जे साम्राज्य होते त्यावेळेसचे या ठिकाणी यांच्यासोबत छापेमारी पद्धतीने युद्ध केलं, ज्याला आपण गनिमी काव्याद्वारे युद्ध लढले गेले. आणि यामध्ये जे दुर्ग होते ज्याला आपण गड म्हणतो, गड किल्ले होते, हे या माध्यमातून ताब्यात घेण्यात आले आणि एक स्वराज्याची संकल्पना त्या ठिकाणी निर्माण होत गेली. आता जर महाराजांचं आपण प्रशासन म्हटलं तर एक त्यांच्या प्रशासनावर अतिशय पकड होती. प्रशासन कसे चालावे, किती काटेकोर असावे याचा देखील आपण अभ्यास केला तर एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यामध्ये महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते, त्यात विविध खाते तयार केले गेले होते आणि यामध्ये 8 मंत्री जे होते ते प्रशासनाचा कारभार या ठिकाणी पाहत होते. मग यामध्ये पेशवे असतील, अमात्य असतील किंवा न्यायदान करणारे असतील, हिशोबनीस असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे मंत्री त्यामधील तज्ञ लोकांना महाराजांनी त्यांचं अष्टप्रधान मंडळ तयार केलं होतं.
त्यानंतर रयतेवरची कर प्रणाली देखील एक कोणावर अन्याय होऊ नये अशा प्रकारे होती, आणि त्यावेळेस जे शेतकरी होते किंवा रयतेवर असा कुठला अन्याय होऊ नये अशा प्रकारची एक प्रकारे कर प्रणाली या ठिकाणी महाराजांनी विकसित केली होती. न्यायदानाचा जर विचार केला तर न्यायदानात देखील जर कोणी रयतेवर अन्याय करत असेल, मग तो कुठलाही असेल, तर त्यावर कठोर शासन या ठिकाणी महाराज करत होते, आणि जो निष्पाप असेल त्याला देखील न्याय मिळवून देण्याचे काम या ठिकाणी महाराजांकडून होत असे. आता सामाजिक समतेचा एक आदर्श महाराजांकडून घेतलाच गेला पाहिजे, कारण असा राजा पुन्हा होणे नाही. यामध्ये सर्व जाती धर्म असेल, 18 पगड जाती जमाती, 12 बलुतेदार असतील, यांना सर्वांना संधी देण्याचं काम या ठिकाणी महाराजांनी केलं. आणि तत्कालीन जे मुस्लिम प्रजा होती यांचं देखील कुठेतरी रक्षण करून धार्मिक सहिष्णुता या ठिकाणी महाराजांकडून होत होती. म्हणजे कुठल्याही जनतेवर अन्याय व्हायचा नाही, अन्याय करायचा नाही, आणि अन्याय झाल्यास सहन पण करायचा नाही. त्यानंतर जर आपण महाराजांचं व्यक्तिमत्व बघितलं तर स्त्रियांबद्दल अतिशय आदर या ठिकाणी महाराजांना होता. युद्धाच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांवर अत्याचार होणार नाही ह्याची देखील काळजी महाराज घेत होते. आणि जे दुसऱ्या धर्माच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांचं देखील संरक्षणाचं काम या ठिकाणी केलं गेलं, किंवा जर कोणी अत्याचार केले सैन्याकडून तर त्याच्यावर देखील कडक कारवाई किंवा शिक्षा ही महाराजांच्या मार्फत केली जात असे. त्यानंतर महाराजां जो आपल्या हिंदुस्थानाला जो सागरी किनारा होता त्या अनुषंगाने देखील महाराजांनी नौदल आणि सैन्य संघटनाची स्थापना किंवा केले गेल्याचे आपल्याला अभ्यासातून लक्षात येत आहे. यामध्ये कोकण किनारपट्टी असेल, या ठिकाणी महाराजांनी नौदलाची स्थापना केली. त्यानंतर युरोपियन सत्तेविरुद्ध देखील एक समुद्रमार्गी एक सुरक्षा बळकट व्हावी या ठिकाणी महाराजांनी काही किल्ल्यांच्या बांधणीचे किंवा उभारणीचे काम केले. त्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, असे वेगवेगळे किल्ले महाराजांच्या काळात तयार केले गेले. त्यानंतर सांस्कृतिक संवर्धनाचं काम देखील या ठिकाणी महाराजांकडून केलं गेलं. मग मराठी भाषा असेल, लोककला असेल, संगीत कला असेल, याला प्रोत्साहन महाराजांकडून दिले गेले. शिवकालीन साहित्य असेल, किल्ले असेल, यांचे देखील एक ऐतिहासिक महत्व महाराजांकडून जपले गेले. आता जर महाराजांचं व्यक्तिमत्व आणि नैतिकतेचा जर विचार केला तर एक आदर्श राजा, धैर्य, निष्ठा, स्वाभिमान याला प्राधान्य, सैन्यासोबत रणांगणात स्वतः महाराज उपस्थित राहणे, या सर्व कार्यकाळात महाराजांनी अनेक पराक्रम केले, अनेक मोहिमा यशस्वी राबवल्या. आणि 1674 रोजी हिंदवी प्रांतात हिंदवी स्वराज्याला प्रथम छत्रपती हे शिवाजी महाराज लाभले, आणि विधिवत सर्व प्रक्रिया पार पाडून महाराजांना छत्रपती ही पदवी देण्यात आली. त्यानंतर जर वारसांचा विचार केला तर महाराजांचा जो वारसा आहे यामध्ये स्वराज्याची कुठेतरी पायाभरणी या ठिकाणी मराठी साम्राज्यशाहीच्या माध्यमातून केली गेली. आणि महाराजांचं व्यक्तिमत्व हे हिंदुस्थानात जर विचार केला तर एक आधुनिक राष्ट्रनायक असंच गौरवलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची जी मुहूर्तमेढ रोवली गेली होती तिचं पुढे विस्तार झाला. मग अटक पासून कटक पर्यंत संपूर्ण हिंदुस्थानावर मराठेशाहीचं राज्य स्थापन केलं गेलं. दरम्यानच्या काळात महाराजांवर अनेक परकीय आक्रमण पण होत होती. मग त्यामध्ये प्रामुख्याने आदिलशाही असेल, विजापूरचे असतील, हैदराबादचे असतील, किंवा मुघल कालीन जे असतील औरंगजेब शासक यांच्याकडून अनेक वेळोवेळी आक्रमण होत गेली, परंतु हे आक्रमण देखील खंबीरपणे महाराजांनी परतवले. महाराजांनी एक दक्षिणेकडची एक मोहीम जी राबवली होती ती देखील अत्यंत महत्वाची होती. आणि महाराजांवर आक्रमण करण्यासाठी स्वतः औरंगजेबला दिल्लीवरून महाराष्ट्रात यावे लागले. आणि पुढे अनेक वर्ष महाराज गेल्यानंतर देखील पुढे अनेक वर्ष त्याला महाराष्ट्रात झुंजावं लागलं, तरी देखील त्याला त्याच्यात यश मिळालं नाही. आणि त्याला शेवटी महाराष्ट्रातच त्याचा अंत झाला. आणि पुढे जसजसं मराठीशाही वाढली
तसतशी मुघलशाही ही कच्ची होत गेली, कमी होत गेली आणि कालांतराने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक हिंदवी स्वराज्याची या ठिकाणी स्थापना झाली आहे. इंग्रजांविरुद्ध किंवा इतर जे युरोपियन जे होते यांच्या विरुद्ध देखील त्यावेळेस महाराजांना थोडी एक भविष्याची एक अंदाज आला होता की परकीय या ठिकाणी आक्रमण होऊ शकतात. जसं इंग्रज असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, हे देखील त्यावेळेस हिंदुस्थानामध्ये व्यापाराच्या दृष्टीने येत होती आणि भविष्यात पुढे हिंदुस्थानावर हे युरोपियन जे होते हे राज्य करू शकतात याबाबत महाराजांना एक चिंता होती आणि पुढे मराठेशाही विस्तार होत होत त्यावेळेस इंग्रजांना देखील चांगली आपण झुंज देत गेली मराठेशाहीकडून आणि संपूर्ण हिंदुस्थानावर मराठेशाहीने एक प्रकारे एक स्वराज्याची स्थापना या ठिकाणी केली गेली. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर कशा प्रकारे महाराजांनी सर्व हिंदवी स्वराज्याची बीज रोवली गेली आणि ते पुढे कसं विस्तार होत गेला हे सगळं आपल्याला माहितीच आहे. तसेच महाराजांच्या अनेक मोहिमा देखील आपल्याला माहिती आहे. तर असे जे व्यक्तिमत्व आहे हे आजही त्यांना आपण देवाचं स्थान देतो, कारण अशा प्रकारे व्यक्तिमत्व हे रोज घडत नसतात आणि त्यामुळे आपल्या हिंदुस्थानामध्ये आज जो इतिहास आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद.